UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये रात्री 3 तास खलबत। शहांनी सांगितलेला प्लॅन अंमलात आणण्याबाबत आणि शिंदे गट दादा गटामध्ये आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा। सूत्रांची माहिती, येत्या 15 आठवड्यामध्ये 100 जागा जाहीर करण्याचं माहितीचं लक्ष्य, तर भाजपचं 125 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट। जिंकण्याची शक्यता असलेल्या 75 जागांवर भाजप भर देणार। महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील विधानसभेच्या 5 जागा कुणालाही नको। मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंडच्या जागेवर कुणाचाही दावा नाही। मुंबईतील 7 जागांसाठी मवियामध्ये शरद पवार गट आग्रही, तर मुंबईतील 20 जागांवर ठाकरे आणि 18 जागांवर काँग्रेस ठाम। मविया विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार। 125 जागांवर सहमती, उर्वरित जागांवर चर्चा सुरू। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचा दावा। भाजप मंत्र्याच्या प्रकल्पाला अजितदादांचा ब्रेक। लोणावळ्यामधल्या चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा। अजित पवारांकडून रद्द। नावामध्ये बदल करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। नागपूरमधील लाहोरी बारच्या मालकाची संजय राऊतांविरोधात तक्रार। नागपूर अपघात प्रकरणामध्ये राऊतांकडून संकेत बावनकुळेसह 3 लाहोरी बारमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा आरोप। नागपुरातील अपघातग्रस्त गाडीमधील बिलामध्ये बीफचा उल्लेख। जिथे मतं बदलली जातात तिथे काही होऊ शकतं, बिलामध्येही बदल केला जाऊ शकतो, संजय राऊतांचा आरोप। संजय राऊतांचा ठिय्या आंदोलन, तर 16 तारखेपासून बेमुदत उपोषण। मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी। राजेंद्र राऊतांना आरक्षण महत्वाचं नाही, पक्ष महत्वाचा। मराठा असून आरक्षणाच्या विरोधात जाऊन पक्षासाठी आंदोलन, जरांगेंची टीका। भाग्यश्री आत्राम थोड्याच वेळात शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। अहेरीमधून बाबा आत्रामांविरोधात भाग्यश्री आत्राम मैदानात। गडचिरोलीमधल्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये भाग्यश्री आत्राम सहभागी। नांदेड विमानतळावर खासदार नागेश आष्टीकरांची गाडी अडवल्यानं गोंधळ। विमानतळ परिसरामध्ये शिवसैनिकांची घोषणाबाजी। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती। चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार। सरकार वाचवण्यासाठी वेगळं काही घडतंय का? सरन्यायाधीशांनी केसमधून बाहेर पडावं। आम्हाला आता न्याय मिळेल असं वाटत नाही, संजय राऊतांकडून शंका उपस्थित। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। 137 कोटींच्या अवैध उत्पन्न प्रकरणामध्ये स्टे घेतल्यानंतर खडसे पुन्हा पवार गटात। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। रोहिणी खडसेंऐवजी दुसरा उमेदवार असल्यास सत्कार करेत खडसेंना आव्हान। मवियात 125 जागांवर सहमत, एकमत, कुठलाही अडचण नाही। उर्वरित जागा अटपावर गणपतीनंतर चर्चा होणार। विजय वडेट्टीवार यांची माहिती। भाजपविरोधात काँग्रेसची राज्यभर बॅनरबाजी। महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसची राज्यभर बॅनरबाजी। व्यंगचित्र काढून काँग्रेसचा भाजपवर निशाणा। कोल्हापूरच्या पंचगंगेमध्ये घरगुती गणेश मूर्ती विसर्जनावर निर्बंध। पोलिसांकडून बॅरिकेडिंग, मात्र पंचगंगेमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनावर हिंदुत्ववादी संघटना ठाम। कोस्टल रोड ते वांद्रे सी लिंक मार्गाचं आज उद्घाटन। मरीन ड्राईव्ह पासून थेट वांद्रेमध्ये 12 मिनिटांमध्ये पोहोचता येणार। 70 वर्षांवरील प्रत्येक नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येणार। केंद्राचा मोठा निर्णय। 5 लाखापर्यंत मोफत उपचारासह उत्पन्नाची मर्यादा नसणार। राज्यामध्ये पुढील 5 दिवस पावसाची उघडीप। किनारपट्टीसह विदर्भातही जोर कमी राहणार, हवामान खात्याचा अंदाज। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।